पाहिलं शनी, मातेची स्तुती करून देखील ती शांत होत नाहीये आणि आवाहन करून देखील ती शांत होत नाहीये। मी तुला आधीच चेतावणी दिली होती, श्री महादेवांची परीक्षा घेणे योग्य नाही। या सगळ्याला तू कारणीभूत आहेस। पिताश्री, यात माझा कुठलाही दोष नाही। मी माझे कार्य करतो आहे आणि मी माझ्या कार्याशी प्रतारणा कशी करू? पिताश्री, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा तुम्ही ग्रहांना त्यांची गती थांबवण्याची आज्ञा दिली तेव्हा श्री महादेवांनी काय सांगितले होते? मला माझे कार्य करू द्यावे। सूर्यदेव, शनिदेवाला त्याचे कार्य करू द्यावे, त्यात तुम्ही काहीही अडथळा आणू नये। हे अगदी सत्य आहे। श्री महादेव यांनी तुला तुझे कार्य करू द्यावे। माते, साक्षात श्री महादेव यांनी मला सांगितले होते की शनीला त्याचे कार्य करू द्यावे, त्यात हस्तक्षेप करू नये। आणि साक्षात श्री महादेव यांची ही आज्ञा होती आणि त्यांच्या आज्ञेशी मी प्रार्थना करणे योग्य नाही। जरी महादेव यांनी स्वतः शनिदेवांना त्यांची परीक्षा घ्यायला सांगितले आहे, तरी ते या सृष्टीचे जनक आहेत। त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आणि त्यांची परीक्षा घेण्याचे साहस शनीने करायला नको होते। जोपर्यंत महादेव सापडत नाही आणि हे सगळे थांबत नाही, तोपर्यंत माझा क्रोध शांत होणे अशक्य आहे। नियती ही काय परीक्षा घेती आहे? महादेव सापडत नाहीये, शनी त्याचे कार्य करतोय आणि त्यामुळे माता पार्वती क्रोधित होऊन रौद्र रूप धारण केले आहे। हे सर्व थांबवण्यासाठी प्रत्यक्ष महादेवांनाच इथे यावे लागेल। त्या पलीकडे कुठलाही पर्याय मला दिसत नाहीये। हा प्रहर लवकर संपायला हवा, अन्यथा काही खरं नाही। प्रणाम सूर्यदेव। ये नंदी। सूर्यदेव, हा काय अनर्थ होत आहे? काही करून हे थांबायला हवं। होय, पण सूर्यदेव, तुम्ही मातेला समजावण्याचा प्रयत्न केलात का? तुम्ही ग्रहमंडळाचे अधिपती आहात, तुमच्या बोलण्याकडे त्या दुर्लक्ष करणार नाहीत। नंदी, मी माझ्या परीने काली मातेला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांचा क्रोध काही शांत होत नाहीये। ज्याचे भय होते तेच घडते आहे। सूर्यदेव, आपण काहीतरी करा। जे माझ्या हातात होतं ते मी केलेले। आता श्री महादेवच यातनं काही मार्ग काढू शकले तरच या सृष्टीचा अंत आपण थांबवू शकू। शनिदेव श्री महादेवांना शोधण्यासाठी गेले होते, पण त्यांनाही ते कुठेच सापडले नाहीत आणि हा प्रहर संपेपर्यंत ते काही सापडतील असं मला वाटत नाही। हा प्रहर? होय। असं का म्हणतोयस तू? सूर्यदेव, मला आठवतंय की माता पार्वती आणि महादेव यांच्यासोबत आज मी मानस सरोवरात प्रस्थान करणार होतो। मातेच्या आज्ञेनुसार आपण कधी प्रस्थान करायचं हे महादेवांना विचारण्यासाठी मी आलो, पण आपण मानस सरोवरात जाणार आहोत ना? पण मला महत्वाचे कार्य आहे, मला तिथे आधी जावे लागेल। तुम्ही कुठे गेलात विचारल्यानंतर मी काय सांगू? काहीतरी सांग आणि एक प्रहर सांभाळून घे। मी पार्वतीला भोजनाची व्यवस्था करायला सांगितलेली आहे, ते होईपर्यंत एक प्रहर थांबण्याची तिला कल्पना सुद्धा दिलेली आहे। आणि मातेला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांचा राग राग झाला।
पण मी केवळ माझ्या आज्ञेचे पालन केले होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका प्रहरानंतर मिळतील असं महादेवांनी माता पार्वतींना सांगितलं होतं. म्हणजे महादेव केवळ एकाच प्रहरासाठी लुप्त झाले होते की काय? कसल्या विचारात आहात सूर्यदेव? नंदी, आता मला शनिदेवांचं वाक्य आठवत आहे. जेव्हा मला कळलं की शनी श्री महादेवांची परीक्षा घ्यायला जाणार आहे, तेव्हा मी त्याला अडवलं होतं. तेव्हा श्री महादेव साक्षात येऊन मला म्हणाले की त्याला त्याचं कार्य करू द्या, त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका. याचा अर्थ श्री महादेवांना ठाऊक होतं. आणि आता मलाही हे ध्यानात येतंय की शनी श्री महादेवांची एका प्रहरासाठी परीक्षा बघणार होता. म्हणजे या एका प्रहरानंतर सगळं पूर्ववत होईल का सूर्यदेव? आपण तशी आशा करू. पण तोवर अजून अनर्थ व्हायला नको. हा प्रहर लवकर संपवा. मी जरी साक्षात आदिशक्तीला म्हणजे काली मातेला समजवू शकलो नाही, तरी हा प्रहर लवकर संपेल यासाठी प्रयत्न करू शकतो. ते कसे? ते माझ्या हातात आहे. मी ग्रह मंडळाला आज्ञा करू शकतो त्यांची गती वाढवायला. या ग्रह मंडळातील सर्व ग्रहांनो, मी सूर्यदेव या ग्रह मंडळाचा अधिपती, या सूर्यमालेचा अधिपती आपल्याला आज्ञा करतोय की आपण आपली गती वाढवा. हा प्रहर लवकर संपुष्टात यायला हवा. ग्रहमालेतील ग्रहांची गती वाढली आहे, याचाच अर्थ आता हा प्रहर लवकर संपणार आहे. श्री महादेव, हे आता काय घडत आहे? सूर्यदेवांच्या आज्ञेने ग्रहांनी त्यांची गती वाढवली आहे. पण त्यांनी काय होणार आहे? हा प्रहर आता लवकरच संपेल. गंगा, आता तो क्षण आला आहे. कुठला क्षण महादेव? हा प्रहर संपला आहे. आता मला इथून निघावे लागेल. होय, आता सारं काही सुरळीत होईल याची मला खात्री आहे. आपण कालीचा क्रोध शांत होईल अशी आशा करू. होय. काली, तू शांत हो. शांत हो काली. नाही, ते शक्य नाही. काली, तुझ्या क्रोधाला आवर घाल, अन्यथा सर्व सृष्टीचा विध्वंस होईल. नाही, अपराधाला दंड हा व्हायलाच हवा. तुझा राग मी समजू शकतो, पण
शनिदेव यांना सृष्टीचा दंडाधिकारी आणि न्यायदाता म्हणून ज्यांनी अधिकार दिला त्यांचीच परीक्षा घेण्याचे साहस कसे केले त्यांनी? पण त्याने त्याच्या कर्तव्यात काहीच चूक केली नाही. त्याने त्याचे कार्य केले. पण मला हे मान्य नाही. साक्षात श्री महादेव यांची परीक्षा घेण्याचा अधिकार त्यांना नाही आणि हा अपराध त्यांनी केलाय. त्यामुळे त्यांना शासन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुझ्या आजूबाजूला बघ काली. तुझ्या क्रोधामुळे सर्व सृष्टीचे अस्तित्व पणाला लागलेले आहे. पण दंड दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काली, तू शांत हो. तुझ्या या रौद्र रूपात मी तुला काय सांगतो आहे हे तुझ्या ध्यानात येत नसेल. कारण या क्षणी तू केवळ शनीला दंड द्यायचा म्हणून क्रोधित आहेस. पण वास्तवात तू शांत हो. तुझ्या मूळ रूपात ये. नाही, तुम्ही मला समजावण्याचा प्रयत्न करू नका महादेव. नाहीतर माझ्या या क्रोधाला तुम्हाला पण सामोरे जावे लागेल महादेव. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही आदिशक्तीची 3 रूपे. त्यातली तू एक आहेस. साक्षात आदिशक्तीचा अंश आहे तुझ्यात. तुझ्या या महाकाली रूपाचे सगळीकडे पूजन केले जाते. तू जरी उग्र रूपात असशील तरी भक्तांच्या कष्टाचा अंत करून त्यांना सुखी जीवन प्राप्त करतेस. तू करुणामय आहेस. तुझ्या कृपा आशीर्वादाने चेतना शुद्ध होते. जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवाधात्री आणि स्वधा या अशा नावांनी प्रसिद्ध असलेले जगदंबेचे सगळीकडे मनापासून पूजन होते. या धरणी देवीचे पालन करणारी आणि या ब्रह्मांडावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करणारी महाकाली आहेस तू. काली, शांत हो. शांत हो काली. मी तुला आश्वस्त करतो की तुझ्या शंकेचे समाधान मी करेन. पण त्याच्या आधी तू तुझ्या शांत रूपात ये. तुझे हे रौद्र रूप पाहून ही सगळी सृष्टी भयभीत झाली आहे. तू भयाचे हरण करणारी आहेस. तू शांत होऊन तुझ्या मूळ रूपात ये. मी तुझ्या प्रत्येक शंकेचे समाधान करीन. पार्वती, तू तुझ्या क्रोधाला दूर सारलेस आणि सगळीकडे पुन्हा आनंदी आणि प्रसन्न वातावरण केलेस. स्वामी, मी माझा राग जरी सोडला असला तरीही माझ्या मनाचे समाधान अजून झालेले नाही, हे लक्षात ठेवा. ते मी कसं विसरेन? आणि माझे जर समाधान झाले नाही तर माझा क्रोध पुन्हा उफाळून येईल आणि तेव्हा काय घडेल हे मी देखील सांगू शकत नाही. हो, मला ठाऊक आहे ते. मग सांगा स्वामी, मला सगळ्याचे उत्तर हवे आहे. पार्वती, सगळं सांगेन. आणि मुळात तुम्हाला ठाऊक असून सुद्धा तुम्ही मला हे सांगितले नाहीत. ती उचित वेळ नव्हती तुला सांगायची. पण तुम्हाला असं का वाटतं की मी ते समजू शकणार नाही? मी असं कुठे म्हणालो? मी केवळ एवढंच म्हणालो की ती योग्य वेळ नव्हती. आणि आता ती वेळ आली आहे का? खरं तर नाही. स्वामी, तुम्ही वचन दिले होते की तुम्ही मला सगळं सांगाल. होय. आणि आता म्हणत आहात की अजून वेळ आली नाही. पार्वती, याचा अर्थ मी तुझ्या प्रत्येक शंकेचे समाधान करीन, पण इथे नाही. मग त्यासाठी आधी आपण कैलासात जाऊ.
स्वामी, तुम्ही वचन देत आहात की तुम्ही सगळं सांगाल, होय ना? होय. ठीक आहे. माते, तुम्ही शांत झालात? होय, मी माझ्या क्रोधाला आवरून माझे रौद्र रूप सोडून दिले आहे. पण स्वामी मला हे सगळं का घडलं हे सांगणार आहेत. त्यासाठी मी तयार झाले आहे. आणि श्री महादेव देखील आता पुन्हा कैलासावर आले आहेत. हा खूप आनंदाचा क्षण आहे. प्रभो, माते, तुम्हा दोघांना पुन्हा या ठिकाणी बघून मला किती आनंद झालाय मी काय सांगू. तुम्ही इथे नव्हतात तर सगळ्या कैलासातले लोक सैरभैर झाले होते. मी समजू शकतो, पण हे सर्व का घडले या मागे कारण आहे. शनीने ते कारण काय आहे सांगितले आहे स्वामी. हो, तुला त्याच्याबद्दल कळून चुकलंच आहे. मी पुन्हा सांगणार नाही, पण हे घडणं आवश्यक होतं. हे असं का म्हणत आहात तुम्ही स्वामी? पार्वती, या सृष्टी चक्रात काही नियम आहेत. ही सृष्टी जेव्हा बनली तेव्हापासून काही नियम बनवले गेले आहेत आणि त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. पण तुम्ही ह्याबद्दल मला काहीच कल्पना नाही दिलीत स्वामी. हो, कारण त्यावेळी जर मी तुला हे सांगितलं असतं तर तू हे घडूच दिलं नसतं, किंवा जे काही घडणार होतं त्यात व्यत्यय आणला असतास. मी असं का केलं असतं? कारण तुलाही ठाऊक आहे की शनी माझी परीक्षा घ्यायला निघाला होता आणि त्याचा तुला राग आला. जे अयोग्य अजिबात नाही. पार्वती, तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण शनी ही चुकीचा नाही. किंबहुना हे जे घडणार आहे हे त्याच्या ध्यानात आलं तेव्हा सगळ्यात आधी त्याने येऊन माझी भेट घेतली आणि माझ्या सांगण्यावरूनच त्याने त्याचे हे कार्य केले. त्यामुळे त्याच्यावर तू रागवू नकोस. त्याने कोणताही अपराध केला नाही. स्वामी, जरी तुम्ही असे म्हणत असलात तरी माझा त्याच्यावरचा राग गेलेला नाही. पार्वती, आता अजून राग मनात ठेवू नकोस. मी सांगतोय ना तुला, यात त्याचा कोणताही अपराध नाही. प्रभो, माते, सूर्यदेव इकडेच येत आहेत. प्रणाम प्रभो. प्रणाम देवी. या सूर्यदेव, कैलासात आपले स्वागत आहे. खरं तर मुद्दामूनच मी आपली भेट घ्यायला इथे आलो आहे. मला आपली क्षमा मागायची आहे देवी, आणि आपली देखील प्रभू. क्षमा? माझी? आणि माझीही क्षमा. कशासाठी? आपला राग अनावर झाला देवी, त्यासाठी माझा पुत्र शनी कारणीभूत ठरला. आणि प्रभो, आपण देखील आपला हा कैलास सोडून एका प्रहरासाठी लुप्त झालात, त्यासाठी देखील माझा पुत्र शनीच कारणीभूत ठरला. जाणते अजाणतेपणी त्याच्याकडून जो अपराध घडला आहे त्यासाठी मी आपली क्षमा मागतो. सूर्यदेव, तुम्ही तर खरं क्षमा मागण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण त्याने जे काही केले ते अजिबात अयोग्य नाही. मुळात हे घडणारच होतं आणि ते तसं घडावं
ही परम नियतीची इच्छा होती. स्वामी, तुम्ही खरंच भोळे सांब आहात, क्षमाशील आहात. पण स्वामी, मी तुमच्यासारखी हा विषय विसरून जाणार नाही. जोपर्यंत शनीची आणि माझी भेट घडून येत नाही, मी त्याच्याशी बोलत नाही, तोवर काही स्वस्थता लाभणार नाही. तसं असेल तर मी त्याला इथे बोलावून घेतो. होय. शनी, तू तुझे कार्य पार पाडले आहेस. आता तू जिथे कुठे असशील तिथून कैलासात ये. माझ्या गुरूंच्या आज्ञेचा अभेर मी करू शकत नाही, पण गुरुमाता तर माझ्यावर रागवल्या आहेत. काय करू?